सेवा विभाग पर्यावरण गतिविधीच्या पुढाकाराने सोलापूरकरांच्या सामूहिक प्रयत्नातून झालेल्या स्वच्छता मोहिमेतून होम मैदान स्वच्छ झाले। सुमारे 300 सोलापूरकरांनी एकत्र येऊन ही स्वच्छता मोहीम राबवली। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः हाती खराटा घेत मैदानाच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। सेवा विभाग पर्यावरण गतिविधी संत निरंकारी मंडळ SVCS शाळा आर्किटेक्चर कॉलेजमधील कार्यकर्ते विद्यार्थी तसेच महापालिकेचे कर्मचारी बुधवारी सकाळी स्वच्छतेचा निश्चय करून होम मैदान येथे जमले। प्रारंभी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, संत निरंकारी मंडळाचे प्रमुख इंद्रपाल सिंग नागपाल, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महानगरपालिकेचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती। होम मैदानावर वर्षभर विविध उपक्रम होतात, त्याकरता सोलापूर महानगरपालिकेकडून होम मैदान आयोजकांना भाड्याने देण्यात येते। मैदानाची योग्य निगा न राखल्यामुळे होम मैदानावर चालणाऱ्या विविध उपक्रमांमुळे मैदानाची दुरावस्था होत आहे। परिणामी मैदान अत्यंत अस्वच्छ झाले होते। मैदानावर सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते। यावर उपाय म्हणून सेवा विभाग पर्यावरण गतिविधी यांनी पुढाकार घेत शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळांना सहभागी करून घेत सोलापूर महानगरपालिकेच्या सहभागातून होम मैदानाची स्वच्छता केली। यावेळी विविध संस्था, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात खराटा, टोपली, पोती घेऊन होम मैदानावरील सुमारे 2.5 टन कचरा उचलला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे 83 कर्मचारी, 7 घंटा गाड्या, JCB, पाण्याची गाडी आदी व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सफाई अधीक्षक अनिल सराटे, मुख्य आरोग्य निरीक्षक सोमाजी साबळे उपस्थित होते। या स्वच्छता मोहिमेत पर्यावरण संरक्षण गतिविधी सोलापूर महानगरपालिका, यश डेव्हलपर्स, इको फ्रेंडली क्लब, इको नेचर क्लब, SVCS स्कूल, संत निरंकारी मंडळ, सेवा विभाग, सोलापूर आर्किटेक्चर असोसिएशन या संस्था मंडळांनी सहभाग घेतला।